नाशिकमधून राजाभाऊ वाजे सातत्याने आघाडीवर, वाजे 47,000 मतांनी आघाडीवर, जवळपास जिंकल्यातच वाजे हे जमायत, कारण 47,000 मतं ही आघाडीवर आहेत या ठिकाणी। राजाभाऊ वाजे पुन्हा एकदा मवियाचा नाशिकमध्ये बोलबाला, गोडसेंना फटका, वाजेंना 47,000 मतांची या ठिकाणी आघाडी आहे। तर नाशिकमधून मात्र हेमंत गोडसे हे पिछाडीवर गेल्याचं पाहायला मिळतंय। या घडीची महत्त्वाची बातमी, नाशिकची लढत फार महत्त्वाची मानली जात होती। शांतिगिरी महाराजांनी त्या ठिकाणी शड्डू ठोकलेला होता, अपक्ष म्हणून तिरंगी लढत ही या ठिकाणी झालेली होती, पण हेमंत गोडसे यांची पिछाडी पाहायला मिळते। उमेदवारी संदर्भात देखील संघर्ष फार मोठा होता। हेमंत गोडसेंचा उमेदवारी मिळवण्याकरता बऱ्याच अंशी संघर्ष करावा लागलेला होता। त्या तुलनेत राजाभाऊ वाजेंना उमेदवारी ही लवकर जाहीर करण्यात आलेली होती। या ठिकाणी प्रचाराला बऱ्यापैकी वेळ मिळालेला होता आणि आता वाजेंचं पारडं हे जड मानलं जात आहे। 47,000 मतांनी या ठिकाणी वाजेंनी आघाडी घेतलेली आहे। नाशिकचा जर मुद्दा उपस्थित केला ना करण, तर या ठिकाणी महागाई आणि कांदा निर्यात हा मुद्दा दुर्लक्षित करून चालणार नाही। हे दोन फॅक्टर नाशिकमध्ये फार महत्त्वाचे मानले जात आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।